तुम्हाला नाही मला नाही एक तर सगळ्या त्या मोठ्या आहेत माहिती आहे का तो विषय. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजची चौथी रजनी पाहायला मिळते. प्रकाश जोतातील दमदार स्पर्धा ती आपल्याला डेफिनेटली बघायला मिळते. श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं आयोजित दमदार दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी प्रकाश आप्पा पाटील चषक 2026 रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा. अगदी चांगल्या पद्धतीने या स्पर्धा चार लावण्याचं काम देखील ओमसाई मूवीज लाईव्हच्या माध्यमातून इथे दिलं गेलंय. अगदी पार्वती क्रिएशन पंच पॅनल, अर्थातच 9 नंबर सरकार, माधवजी विठ्ठल ठाकरे सर आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम भरपूर चांगल्या पद्धतीची कामगिरी कार्य देखील करते आणि तिकडे देखील चांगलेच ॲक्युरेट निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. चला लगेच फील्ड सेट करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना लगेचच आपण सेट करायची आणि त्याच्यानंतर ऑन बॉलिंग मार्कवरती लगेचच गोलंदाजी मार्कवरनं आपण सज्ज करायचं. आजच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक सहकारी गणेशजी पांडेवांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच निखिलजी वाकले सर ते देखील इथे जॉईंट झाले, त्यांचा देखील आवाज आपल्याला डेफिनेटली आजच्या चौथ्या रचनेमध्ये तो अनुभवायला मिळणार. भरपूर चांगली स्पर्धा आहे. पहिल्या दिवसामध्ये प्रमोदजी शेडके सर देखील जोडले होते. अगदी प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीने केला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर तुमच्या नावाची चर्चा बनवायची असेल, चर्चा जर प्रत्येक प्रेक्षकापर्यंत करायची असेल तर काहीतरी वेगळं पण करावं लागतं. आणि सध्या श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं काहीतरी वेगळं पण इथे केलं जाते. कारण या विभागात या पंचकृषीमध्ये प्रथमच प्रकाश झोतातील स्पर्धा, रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सर्वात मोठी स्पर्धा आपण म्हणतोय. अनेक सारी संघ या स्पर्धेमध्ये पाहू शकतात की पार्टिसिपेट झालेत. अनेक साऱ्या संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला गेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले संघ ते खेळ करण्यासाठी दाखल झाले. त्यामधील पहिली मॅच आपण बघू शकता दोन दिग्गज संघाच्या दरम्यान. एका बाजूने पाहू शकतात की महापोली संघ आणि दुसऱ्या बाजूने अर्नाला संघ, ज्या संघाची देखील भरपूर चांगली चर्चा राहिली आहे. चला मॅचला सुरुवात होती आहे. ऑफिशियल सिग्नल पंचाच्या माध्यमातून इथे दिला घेत आहे. अधिकृत सिग्नल तो आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. मॅच आपण सुरू करतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की हा क्रिकेटचा खेळ आपल्याला दाखवला जाईल. अर्नाला आणि दुसऱ्या बाजूने महापोली संघ, अशी पहिली लढत, कडबी मॅच इथे डेफिनेटली रंगणार या गोष्टीमध्ये तिल मात्र शंका नाही आहे. सलामीची जोडी, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील इथे कॉम्बॉक्समध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पंचांचा अधिकृत सिग्नल येतोय. मॅच सुरू होते. ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या जर पाहिलं तर अमित तांडेल आणि दुसऱ्या बाजूने ओपनिंग पेयर अरबाज आणि मारुख भाबे जो नॉस्ताकिनकडे सज्ज आहे. हो, पहिलाच बॉल जडमध्ये होता, खोला चेंडू टाकला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धावेचा मनसुबा जरूर बनवलाय. डावाची सुरुवात करणं गरजेची गोष्ट असते आणि सध्या या मॅचमध्ये जर पाहिलं तर अरबाजच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. शुभारंभ, आरंभ, प्रारंभ, सुरुवात करणं गरजेची गोष्ट असते. कुठलाही कार्य असू दे, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ असू दे, तिथे सुरुवात करणं मुख्य भूमिका असते. आणि सध्या इथे एक सिंगल बनवली आहे. मारुख भाबे, त्याच्या विपक्षामध्ये अमित, हा देखील खेळाडू भरपूर चांगला आहे ओव्हर द विकेट. व यावेळेस आप ट्रॅकर बॉलवरती केलं आक्रमण, बॉलला पाठवले सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. वन बॉक्स ओव्हर द रो बॉल चाललाय सरळ बावडीलाच्या बाहेर, येतोय चौकार. 4 चौकार ठोकला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जरूर वाढतीये. 5 आकड्यावरती 7:46 मिनिटाने पहिला चेंडू
या विकेटवरती डिलिव्हर्ड झाला आणि नंतर प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी, 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला असेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. हो, पुन्हा एकदा समोर उडवलाय. डाऊन दी बॉल जरूर आले होते, परंतु इकडे झेल सोडला गेलाय. संधी होती बाद करण्याची मारुकला, परंतु संधी इथे सोडली गेली आहे. जीवनदान दिला गेला आणि त्याच्यानंतर एक सिंगल क्विक कंप्लीट. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जरूर. आता इकडे फलकावरती बघू शकतात 6 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 6 धावा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अमित वारबादच्या विपक्षामध्ये फक्त दिशा दिली आहे. गॅप मधून बॉल काढला आणि या मैदानाची आउटफील्ड खूपच फास्ट आहे. बॉल चाला सरळ सीमारेषेच्या पलीकडे थ्रू दी कव्हर्स. बॉल सीमा पार येतो या माचचा आणि या ओव्हरचा हा दुसरा चौकार. 4. चौकार ठोकला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फलकावरती वाढत असताना बघू शकता स्कोरबोर्डला. आता धावा पोहोचला डबल डिजिटमध्ये. 10 रन, 10 धावा जोडल्या गेल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. सुरुवात अमितच्या माध्यमातून चांगली होती, त्याच्यानंतर चौकार देन पुन्हा एक सिंगल आणि त्याच्यानंतर पुन्हा चौकार तो अरबाजच्या माध्यमातून आलाय. आणखी 2 चेंडू आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता. काहीसा या चेंडूवरती मोठा फटका आला असता, परंतु तिकडे दांडी गुल केली जाते. आता परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर आउट. विकेट. हो, फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलवरती डायरेक्टली यष्टांचा वेध घेतला. परफेक्टली बॉल जर पाहिला तर डिलिव्हर्ड केलाय सरळ यष्टांवरती. उजवी स्टिक बाद केली आणि त्याच्यानंतर खेळाडू देखील परतीचा प्रवास करत असताना बघू शकतात. सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये अमितचा चांगलाच कमबॅक पाहायला मिळतोय, कारण 2 चौकार जोडल्यानंतर 5व्या बॉलवरती विकेट आली आहे. एकंदरीत काही चेंडू टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती अगदी बघायला सोपे वाटतात, परंतु त्यावरती फटके खेळणे देखील तितकेच गरजेची गोष्ट असते. बॉलला बॅटच्या रडारमध्ये आणणं, त्याच्यानंतर मिडल ऑफ दी बॅट चेंडू करणं आणि त्याच्यानंतर फटका एक्झिक्यूट करणं, या सर्व काही गोष्टी अगदी क्षणार्धात तुम्हाला कराव्या लागतात. आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर इकडे बॅटर मिस झालेत आणि सरळ यष्टांवरती चेंडू अदलला गेला. फर्स्ट विकेट लॉस, पहिला झटका बसतोय. बॅटर आउट. आता इकडे आकाश दाखल झालेत नव्याने. दुसऱ्या विकेटसाठी आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. चांगलाच क्रिकेटचा खेळ दाखवणं गरजेची गोष्ट आहे, कारण एक दर्जेदार स्पर्धा, एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हो, स्लॉक चेंडू, प्री माइंडेड बॉल अगदी जडमध्ये होता, पुढ्यात होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर डायरेक्टली बॉल यॉर्कर झाला. एक चांगलाच बॉल पाहिलं मिळतो आणि त्याच्यानंतर षटकाची होती समाप्ती. पंचांचा सिग्नल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 10 रन लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. 10 वरती 1. चला विनाविलंब लगेच आपण आपला नवीन गोलंदाज ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज करायचा, कारण परफेक्टली तुम्ही 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी खर्च केली आहेत. पहिल्या P1च्या मेंढटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी अमितच्या माध्यमातून राहिली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ही धावसंख्या एकंदरीत गोलंदाजी चांगलीच झाली आहे. सफल षटक कंप्लीट झालं असंच म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये आणि या मैदानाचा विचार करायचा गेला तर या मैदानावरती आपण 4 षटकामध्ये 74, 79, 60, 65 धावा देखील फलकावरती बनत असताना बघू शकलात. आणि हेवी गुड शॉट बॉल आहे. अर्थातच वसई टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती हा बॉल जास्त प्रमाणात यूज केला जातोय आणि या बॉलवरती मोठे फटके अगदी खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात, कारण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हवेचा वेग, हवेचा झोत कुठेतरी कमी असताना देखील ज्या पद्धतीचे फटके बॅटरच्या माध्यमातून आपण बघू शकलात, भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग कालच्या दिवसामध्ये देखील झाली आहे. अर्थातच माती विकेट बॅटर आणि गोलंदाजासाठी जास्त अनुकूल असते, परंतु या मैदानावरती बॅटिंग चांगल्या पद्धतीची होती आहे. हा विकेटचा लेखाजोखा
मागील 3 दिवसांमध्ये राहिलाय. ओव्हर द विकेट यावेळेस वेट केला आणि थेट बॉलला पाठवलंय. वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे बॉल चाललाय, सीमारच्या पलीकडे अंपायर सिग्नल, सिक्सर. सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने धावा देखील फलकावरती आता बघू शकतात. 16 आकड्यावरती आपण पाहत आहेत. करण आलेत ऑन बॉलिंग मार्कवरती. अर्नाला संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर तिकडे बॅटिंग भरपूर चांगल्या पद्धतीशी केली जाते. पहिल्याच बॉलवरती मारुकने बॉलला उडवलंय लॉंगॉनच्या पलीकडे. व यावेळेस आडबा पाटने गुडघे वाकवले होते, बॉल सरळ त्याच रिझन मध्ये पाठवला. आता इकडे एक सिंगल धावेचा प्रयत्न केला जातोय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. इनफिल्डच्या बाहेर ज्यावेळी चेंडू जातोय लगेचच चेंडू रिटर्न देखील येतोय. आणि तशाच कारणामुळे जर पाहिलं तर एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक वाढतंय देखील 17 आकड्यावरती. मारुक बाबे हा खेळाडू देखील खेळाडू भरपूर चांगलाच क्रिकेटचा खेळ दाखवतोय. एक परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची देखील भूमिका आहे. हो यावेळेस जडमध्ये होता, खोलात होता, पुढे होता आणि हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्या हेलिकॉप्टर मध्ये बॉलला बसून पाठवून दिले सरळ. स्ट्रेट इट, यूज इट मॅक्सिमम, सिक्सर. सर्वात सेफ झोन टेनिस बॉल नाही तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील सर्वात सेफ जागा कुठली असेल तर सरळ. आणि अगदी सरळ बॉलला पाठवून दिलं सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. सिक्सर ठोकला आणि सिक्सरच्या मदतीने धावा देखील फलकावरती वाढतात. अगदी स्कोरबोर्डला आता पाहू शकतात 23 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिक्सर देणे एक सिंगल आणि त्याच्यानंतर पुन्हा आक्रमण केलंय. आता इकडे काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. व पुन्हा एकदा समोर बॉल उडवला, उंचच उंच आणि लांबच लांब. इट्स अ टावरिंग अँड बिग सिक्स. काउंटर अटॅक, वन मोर, सिक्सर. सुपर्ब काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सरळ आकाशाला गवसनी काढणारा फटका आकाशच्या बॅटमधून आलाय, सिक्सर. आणि सिक्सरच्या मदतीने धावा देखील फलकावरती जरूर वाढतात 29 आकड्यावरती. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने धावा फलकावरती आता चांगल्याच आपल्याला पाहायला मिळतात. आता तिकडे जर पाहिलं तर हरकतमध्ये सापडलीत, अडचणीमध्ये सापडलेत. करणवरती अटॅक केला. एकंदरीत 4 चेंडू आतापर्यंत त्याने पेश केलेत आणि या 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर त्याने 19 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 3 सिक्सर, एक सिंगल. हेवी गुड शॉट बॉल. सध्या जर पाहिलं तर या बॉलवरती सातत्याने आक्रमण केले जाते. या स्पर्धेचा नियम राहिला की कुठल्याही क्षणाला चेंडू जर हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये इंटर केला जाईल. याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. ही विशेष सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सुपर मॅच, चांगलीच फटकेबाजी केली जाते. मापोली संघ देखील हबी झालाय अर्नाला संघाच्या विपक्षामध्ये. ओ समोर होता, उडवला. यावेळेस लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉलला फील्ड केलं, बॉल रिटर्न केला. एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने धावफलक वाढते देखील फलकावरती. आता इकडे 30 आकड्यावरती सिंगल डबल मोठे फटके देखील भरपूर चांगलेच येतात आणि त्याच्याच कारणामुळे आता इकडे धावा फलकावरती चांगल्याच पाहायला मिळतात. करणच्या या षटकामधील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि या 5 चेंडूंमध्ये त्याने 30 धावा बनवल्या गेल्यात. अंतिम चेंडू स्लॉक चेंडू, फ्री माइंडेड बॉल, त्याच्यावरती केलं आक्रमण. यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं सरळ बावडीलाच्या पलीकडे. मारुक भाबे does not even hesitate and 6 run batters Sakautar are credited. कुठलाही संकोच करीत नाही. आपल्या बॅटच्या राडारमध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये तारणाई असा एकमेव संदेश सध्या मारुक बाबेच्या माध्यमातून दिला जातोय, सिक्सर. चला 10 मिनिटं बरोबर तुम्ही 2 षटकांसाठी यूज केली आहेत. आता तुम्हाला 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. हे षटक जर 5 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं नाही तर एक एक्स्ट्रा केला तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये सज्ज करावा लागेल.
प्रथम आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि 2 षटकांचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती बघू शकतात 36 आकडावरती जोडली आहे. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या मापुली संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. अर्नाळे संघाच्या माध्यमातून आता इकडे कमबॅक पलटवार केला जाईल का हे बघायचं आहे. ओव्हर द विकेट बॉल फडला बाहेरच्या बाजूने हरकत केली आहे. अगदी घुमाव देत असताना बॉलला बाहेर काढलंय. डॉट बॉल चांगलीच लेंथ होती आणि तशाच कारणामुळे इकडे बॅटर बीट झालेत. आकाश सुपर याच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील तुम्हाला इकडे. चांगला विकेटचा अभ्यास करत असताना परफेक्टली बॉलला डिलिव्हर्ड करावा लागेल. बाटलं पुन्हा एकदा आपल्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवल्या सरळ काऊ फेस पार्किंग प्लॉट मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल सिक्सर. सिक्सर जोडला आणि सिक्सरच्या मदतीने धावा देखील फलकावरती 42 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतात. 42 लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. 42 वरती एक चांगली बॅटिंग केली जाते. सध्या जर पाहिलं तर या मॅच मध्ये अगदी काउंटर अटॅक प्रति हल्ला हो यावेळेस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने अगदी मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू पंचाच्या माध्यमातून दंडित केलाय. त्यांच्या माध्यमातून सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. इकडे वाईटचे आणि एक एक्स्ट्रा चेंडू सध्या त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रथम करतोय. प्रथमच्या आतापर्यंत गोलंदाजीतील 1 चेंडूचा खेळ कंप्लीट 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 2 चेंडूचा अखेरीस त्याने वैयक्तिक धावा खर्च केल्यात 7. पहिला चेंडू त्याच्यावरती धावा नव्हत्या आणि त्याच्यानंतर सिक्सर जोडला गेला. समोर समोर डाउटी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हिट बॉल चालला बावडीच्या पलीकडे. 1 बॉस ओव्हर दी रोप. प्रथम चिवडवली आहे जो बॉल चालला बावडीच्या पलीकडे. चौकार 4. चौकार जोडला आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फलकावरती आता 4 ने वाढल्यात. आउट साइड ऑफ स्टिक बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला पाठवलं आणि तिथनं बॉल फील्ड केला जातोय आणि फील्ड केल्यानंतर जेवढा अवधी 2 धावेसाठी मिळायला पाहिजे होता तेवढा अवधी मिळाला देखील आणि त्याच्याचमुळे 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने इकडे 49 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. 4 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झाला. आणखी 2 चेंडू आहेत या षटकातील आणि या 2 चेंडूवरती काय एक्झॅक्टली रणनीती असेल. हो डान्सिंग डाऊन ट्रॅकने बॅट चेंज आणि त्याच्यानंतर विकेट किपरचा सहारा. बॅटर आउट बसतोय. दुसरा धक्का खेळाडू बाद. हॅलो चेक सर टीम बोरपाडा आणि कामन आपण रिपोर्टिंग करायची. आपण आला असेल तर यानंतर आपली मॅच आहे मॅच क्रमांक 2. लगेच एंडिंग नंतर आपला टॉस केला जाईल. बोरपाडा आणि कामन चला फील्ड सेट करून घ्यायची विनंती असेल. अर्नाळा संघ 3ऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. या षटकाचा विचार करायचा गेला तर पहिला बॉल डॉट डेन सिक्सर जोडलाय. व्हाईट बॉल चौकार 2 धावा आणि त्याच्यानंतर विकेट. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या सैफ आलेत दाखल झालेत आणि प्रथम सध्या जर पाहिलं तर चला 30 सेकंद राहिलेत या चेंडूला तुम्ही डिलिव्हर करण्यासाठी तो वेळ तुम्हाला आहे. लेफ्ट हँड बॅटरच्या विपक्षामध्ये पाहू शकतात की प्रथम सज्ज झालेत. अंतिम बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल उड्यात होता. एक सिंगल धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सक्सेसफुली. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती आता 2 ने वाढतायत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. बरोबर 15 मिनिटांचा अवधी या 3 षटकांसाठी तुम्ही यूज केलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 51. चला 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट झालं नाही
तर तुम्हाला अजून एक खेळाडू तो 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण 20 मिनिटांचा अवधी असेल. पूर्वार्धाचा खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. तिथे प्रथम सध्या जबरदस्त खेळ दाखवत असताना आपण पाहत आहेत. प्रत्येकी षटकामध्ये जर पाहिलं तर अमितने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. त्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. त्याच्यानंतर षटक क्रमांक करणचं दुसरं खर्चिक राहिलं. तिथे चला विनंती असेल, अर्नाळा संघ 5 मिनिटांचा अवधी असेल आणि या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आणि या तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा, 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं ते खूप खर्चिक राहिलं. त्या षटकामध्ये अगदी धावांची लयलूट केली आहे. खूप जास्त धावा, 4 सिक्सर आणि 2 सिंगल्स आपण त्या षटकामध्ये बघू शकलात आणि त्याच्याच कारणामुळे 26 धावा त्या षटकामध्ये आल्यात. श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्याच वतीनं पुरस्कृत कैलासवासी अप्पा प्रकाश अप्पा पाटील चषक 2026चा रणसंग्राम आपण बघू शकतात. प्रशांत आलेत ऑन बॉलिंग मार्कवरती. सध्या त्यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली आणि प्रशांतच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 स्लॉक षटक फ्री माइंडेडली बॅटिंग या षटकामध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती केली जाते आणि त्या षटकामध्ये सध्या जर पाहिलं तर प्रशांतचा खेळ कशा पद्धतीचा राहील आपल्याला बघायचंय. राऊंड विकेट कॉम्बॉक्स एंड कडनं प्रशांत यावेळेस पहिलाच बॉल पडलाय बाहेरच्या बाजूने हरकत आणि त्याच्यावरती अंपायर सिग्नल आपल्या अंदाजामध्ये वाईट. एक सिंगल फलकावरती ऍड होती आणि सिंगल धावेच्या मदतीने इकडे धावा फलकावरती आता वाढतायत 52 आकड्यावरती. आता या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर महापोलीस संघ एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जाऊ शकतो आणि त्या इंटेन्शनने सध्या इथे बॅटिंग केली जाईल. आडवा पाटणं पुन्हा एकदा समोर खेळलेत. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. खेळाडू पुढे पोहोचतात. बॉल रिटर्न, दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा वेगानं चपलाईने पलून पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या या मदतीने धाव फलकावरती पुन्हा धावा वाढतील 56 आकड्यावरती. सिंगल डबल्स या गोष्टींना सध्या महत्त्व दिले जाते. खराब चेंडूवरती आक्रमण केले जाते आणि सध्या हे क्रिकेट महापोलीस संघाच्या माध्यमातून दाखवले जाते. चांगला खेळ टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती असंख्य सारे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, परंतु काहीशे संघ त्या अंतिम फेरीकरिता दाखल होत असताना आपण बघू शकलात. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ असेल. हो समोर बॉल उडवलाय. बॉल चाला सरळ एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॉल लागली शाईन. बॉल सीमा पार. चौकार 4. चौकार जोडल्या आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती आता इकडे 58 आकड्यावरती जोडल्या गेल्यात. आउटसाइड ऑफस्टिक बॉल ठेवला होता अवे फ्रॉम द बॉडी. सध्या शरीरापासून दूरचा ठेवण्याचा प्रयत्न होता आणि ज्याच्या वेळी शरीरापासून दूरचा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर हरकतमध्ये सापडतात, परंतु यावेळेस परफेक्टली बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेतला आणि पाठवला सरळ बावडीलाच्या पलीकडे. विराट कोहली कॉपी बुक स्टाईलनं बॉल बावडीलाच्या बाहेर पाठवलाय. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा देखील फलकावरती जरूर वाढत असताना बघू शकतात. 58 आकड्यावरती एक चांगली टोटल फलकावरती आपण बघू शकतात. मी आधी देखील म्हटलं होतं की या विकेटवरती धावा बनतायत, धावा होत आहेत. हो फुल टॉस बॉल गुडघे वाकवले आणि बॉलला पाठवले सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गुड कॅच, रनिंग कॅच, बॅटर आउट. मारूफ सध्या जर पाहिलं तर वैयक्तिक इंडिव्हिज्युअली 25 धावा त्याने बनवल्यात आणि चांगलाच खेळ मारूफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॅटिंग केली आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला एका स्ट्रॉंग पोझिशनमध्ये स्ट्रॉंग टोटलपर्यंत पोहोचवण्यामध्ये एक मोठा हातभार अगदी मारूफ बाबेचा राहिला गेलाय. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे महापोलीस संघाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. 3 चेंडूचा खेळ सध्या कंप्लीट झालाय. प्रशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. आउटसाइड ऑफस्टिक बॅटच्या राडापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती यश देखील येत आहे. लेफ्ट हँडर बॅटर नव्याने दाखल झालेत बाबू आणि दुसऱ्या बाजूने सैफ.
सहाव्यात पुन्हा एकदा तिकडे प्रशांत राऊंड विकेट. वाटबा पाटणं फटका चांगला आहे. धावा मिळतील का? यस, जास्त मिळणार नाही आहेत. एकच धाव, कारण डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. बॉल रिटर्न केला आणि एक सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता इकडे वाढती आहे 59 आकड्यावरती. अंतिम 2 चेंडू. या 2 चेंडूवरती ज्याही धावा बनणार अगदी महापोली संघाला त्या धावा खूप किफायती साबित होणार, कारण ज्या पद्धतीची धावसंख्या फलकावरती जोडली, स्ट्रॉंग टोटल, सेफ टोटल फलकावरती जरूर पाहायला मिळते. परंतु इथनं ज्याही धावा एक्स्ट्रा मिळतील त्या तुम्हाला खूप किफायती साबित होणार. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. खेळाडू पोहोचलेत, त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ बावडीलाच्या पलीकडे. येतोय दमदार कडक चौकार. 4. चला नेक्स्ट मॅच. बोरपाडा संघाचे कॅप्टन आणि कामन संघाचे कॅप्टन विनंती असेल आपले कॅप्टन टॉसबॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. विनाविलंब आपण नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन करतोय, तर या बोट टीम कॅप्टन लगेचच क्विक आपल्याला विनंती असेल आपण टॉसबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. हो समोर क्लासिक क्लासिक, परंतु तिकडे डाऊन डी बॉल आलेत. कॅच कंप्लीट. फटका दर्जेदार होता, परंतु त्याच्यानंतर विकेट. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या अखेरीस पूर्वार्धाच्या काळामध्ये पहिल्या सत्रामध्ये धावा 63 फलकावरती जोडल्यात आणि 64 धावेचं टार्गेट अर्थातच अर्नाळा संघाच्या समोर ठेवलंय. आणि हे टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे सर्व काही ऐकण्यापूर्वी जाऊयात टॉसबॉक्समध्ये. एका बाजूने बोरपाडा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कामन संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जाईल पुढील मॅचचा टॉस. तर या बोट टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हायचे. ठीक. चला बोरपाडा आणि कामन इनिंग कंप्लीट झाली आहे. बोरपाडा आणि कामन संपर्क साधायचा, आपण रिपोर्टिंग करायचे. लगेच आपला टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. बोरपाडा आणि कामन. हॅलो हॅलो चेक. श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि युवा क्रांती प्रतिष्ठान आयोजित त्यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय प्रकाश अप्पा पाटील चषक डे नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 हे भव्य दिव्य आणि तितकंच दिमागदार आयोजन. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आहे. आज आमंत्रित संघ इथे खेळणार आहेत. तत्पूर्वी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. पंचांच्या भूमिकेत माधव ठाकरे सर आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांचे देखील आभार. आमच्या समालोचन कक्षात आमचा युवा समालोचक अजित पवार, आमचे आदरणीय गणेशजी पांडव सर, सर्वांच्या वतीनं इथे आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं इथे करूयात सहर्ष स्वागत. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा शुभारंभ करूयात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायक गजमुखा भक्ता बहुतोषभी. तर गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत शिवछत्रपतींना मानवंदना देऊन वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. एका बाजूला महापोलीकर
ज्यांचा डंका खरं तर पालघर, ठाणे, रायगडमध्ये निरंतर ते गाजवत आहेत. आणि त्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड अर्नाळा म्हणजे एक वसई तालुक्यातील संघ आणि एक भिवंडी तालुक्यातील संघ आहे. दोन संघांदरम्यानची ही संघर्षाची लढाई. कदाचित तो संघर्ष दोन तालुक्यांचा आहे. आमचं लेजंड क्रिकेटर अमोलदादा पाटील, त्यांच्या समवेत योगेशजी पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी. म्हणजे बऱ्याचदा चर्चा झाली की जुनी युवा क्रांती आणि तिला पाहण्याकरता जमलेला अफाट जनसमुदाय. वेगळे दिवस होते. अनेक चर्चा, अनेक इतिहासाचे किस्से तुमच्यापर्यंत आज जरूर पोहोचवेन. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. ग्रीन सिग्नल पंचांच्या मार्फत येतोय. महारूप भाबे ज्याचा थेट प्रवास आपण पाहिला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत आणि त्याच्या ताफ्यामध्ये निश्चितच आपण चर्चा जरूर करू. पहिलाच बॉल. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं मार्गदर्शन लाभलेला खेळाडू आहे. म्हणजे मागच्या वर्षी दुबईमध्ये शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरती प्रॅक्टिस स्क्वॉडला त्याची निवड अंडर 18 अंडर 16 साठी त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेलं काम. आणि इथे मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करत बॉल चाललाय 6 धावांसाठी. हॅव अ लुक ॲट दॅट. इट इज सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. पिकअप शॉट होता, फोर्स दिला पूर्णतः. मी याआधी उल्लेख केला की जसं मी बऱ्याच व्यावसायिक टुर्नामेंटमध्ये सांगतो, अर्नाळा म्हटल्यानंतर महाराष्ट्राला लाभलेला 700 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि त्या किनाऱ्यावरती वसलेला हे सुप्रसिद्ध बीच आहे. म्हणजे हे खरं तर एक मच्छीमाराचं केंद्र आहे. त्या गावातले खेळाडू अत्यंत चिवट, तितकेच ताकदवर. महारूप भाबे त्यांच्या विपक्षात. क्वालिटीच्या विपक्षात क्वालिटी आहे. प्रेक्षकांना काय पाहायचंय? गुणवत्तेच्या विरोधात गुणवत्ता, दर्जेच्या विरोधात दर्जा. म्हणजे जशी याआधी माझ्या आणि अमोलदादा पाटील यांची बरीच चर्चा झाली की जे काही आपण प्रतिबंधित क्षेत्र आखलेत क्रिकेटच्या विश्वातून त्याला कुठेतरी सुरुंग लागला पाहिजे आणि गुणवत्तेला इथे वाव देणं गरजेचं आहे. बॉल तयार. प्रॉपर यॉर्करचा मारा. इथे पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज महारूप भाबे. तू शेर है तो मैं भी सव्वा शेर हूं हे सांगणारा हे दृश्य होतं. आणि हेच क्रिकेटमध्ये अपेक्षित आहे. ही जुगलबंदी रंगलीच पाहिजे. निश्चितच आजचा दिवस आहे ना, जो खरा कट्टर क्रिकेटचा चाहता आहे त्याच्याकरता फार फार सुगीचा दिवस आहे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस इन फ्रंट ऑफ द विकेट. खेचायचा होता, फटका फसलाय. ट्रॅक करतोय खेळाडू. सिली मिड ऑफला झेल देऊन परतलाय. धक्का क्रमांक पहिला, पलटवार केलाय. महारूप भाबेला इथे मिळतीये पहिली सफलता. वळूयात आपण डीजेकडे. पोरीचा नखरा भारी साडीने तो 3 षटकांचा खेळ, 4 षटकांची लढत आहे. आणि स्ट्रॅटेजिकली जर आपण पाहिलं तर तब्बल 64 धावसंख्येचं लक्ष्य समोर आहे अर्नाळा संघाच्या विपक्षात. आपण चर्चा करत होतो अर्नाळा या विभागाविषयी. वसई परिसरातील हा संघ आहे आणि सराव करत असताना ही पोरं समुद्र किनारपट्टीवर सराव करतात. पोटेन्शियली त्यांची गुणवत्ता द्विगुणित होणारी असते आणि त्यामुळेच कदाचित त्यांचे कॅपॅसिटन्स इथे जास्त पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॅटची लीडिंग एज आणि त्यानं विकेट सोडली आहे. महारूप भाबेला मिळाली आणखीन एक सफलता. वेगावर स्वार झाला होता आता या बॉलवर. विकेटचं पतन. प्रदीपजी जाधव यांचं शुभागमन इथं होत आहे आणि मनापासून आपलं इथे स्वागत. चार चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 7 या आकड्यावरती. 64 या धावसंख्येचा प्रवास इथून करायचा आहे. परंतु महारूप भाबेला पहिल्याच बॉलवर आसमान दाखवल्यानंतर
कमबॅक किती जोरदार असावा त्याचं चांगलं प्रात्यक्षिक तो दाखवतोय. विकेट हॅट्रिकचा बॉल आहे आणि कदाचित ती विकेट हॅट्रिक तो इथे पारंगत करेल का याकडे प्रेक्षकांच्या नजरा देखील आहेत. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय 7 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉल तयार. बदलालित्य चुकल्यानंतर म्हणजे काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा न केलेलं बरं. प्रिकॉशन्स आर बेटर दॅन क्युअर. आपण बऱ्याचदा म्हणतो की काहीतरी अघटित घडण्यापेक्षा ती काळजी घेतलेली बरी. सध्या तुम्ही पाहत आहात स्वर्गीय प्रकाशप्पा पाटील चषक, भव्य दिव्य ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय, सरळ बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या मधून. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. ठोकलाय षटकार. तालुक्याचं क्रिकेटच वेगळं आहे. मी कित्येकदा वर्णन करतो की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते आणि ते गगन भरारीचं वेळ असलेले खेळाडू आहेत. फुलटॉस होता, वळवलाय बॉल. नो बॉलचा सिग्नल देखील आलाय पंचांमार्फत. लॉंग ऑनला 1+1 2 बोनस मिळतील ऑन अबाव द वेस्ट आणि त्या पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचं काम आता ते करतायत महापोलीकर. नो रिव्ह्यू फॉर द प्लेयर्स. जर कन्फ्युजन पंचांच्या मनामध्ये असेल तर आणि तरच तो रिव्ह्यू घेतला जाईल. रिक्वेस्ट आहे, यू ऑल आर द प्रोफेशनल प्लेयर. आपण सगळे व्यावसायिक खेळाडू आहात. पंच जो निर्णय देतील त्याची स्वीकृती आपल्याला करावी लागेल. आणि इथे 2 धाबा धावफलकावरती होत आहेत कनेक्ट आणि संघाची टोटल पोहोचली आहे 64. या धावासंख्येचा पाठलाग करत असताना 15 धावा ज्या धावफलकावरती आहेत. अजून एक बॉल शिल्लक आहे आणि फ्री हिटची संधी असणार आहे. शेवटचा बॉल थोडासा महागडा ठरलाय मारूफ. विकेट जरूर मिळवल्या, चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी त्यानं प्रस्थापित जरूर केली, परंतु तदनंतर काही ज्या चुका केल्या छोट्या छोट्या सॉफ्ट डिसमिसल, त्या चुकांवर मात्र प्रत्युत्तर देण्याची धमक दाखवली अर्नाळ्याच्या या सगळ्या धुरंधरांनी. शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल. सुपर्ब बॉल. प्रोजेक्टाईल मोशन पहा. खांद्याच्या सरळ रेषेत अत्यंत वेगानं तेज तर्रास बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. स्कोर फ्लायज टू द 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 15 अशी सध्या स्थिती क्रीडांगणावरती अर्नाळा संघाची आहे. यानंतरची लढत बोरपाडा संघ जो भिवंडी तालुक्यातून प्रमोट होईल आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला कामणकर वसई तालुक्यातील आणखीन एक दिमागदार संघ ज्यांच्या नावाचा डंका यंदाचा सीझन ज्यांनी गाजवलाय तोच कामणकरांचा संघ या क्रीडांगणावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजचा क्षण तुमच्याकरता महत्वाचा आहे. तुम्ही पाहत आहात श्री नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि युवा क्रांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय प्रकाशप्पा पाटील चषक डे नाईट भव्य दिव्य ओव्हरम क्रिकेट स्पर्धा 2026 हे दिमागदार आयोजन. आणि खरं तर हे क्रीडांगण पाहिल्यानंतर आदरणीय भाई पाटील साहेबांचं कौतुक केलंच पाहिजे, कारण आपल्या जागाच कमी उरल्यात आणि मराठी माणसानं कुठेतरी या क्षेत्रात देखील अग्रगण्य व्हावं ही एक साधी माफक इच्छा असते. म्हणजे जिथं डेव्हलपमेंट सुरू झाली तिथे जागांचे भाव गगनाला भिडले आणि अशा परिस्थितीत देखील शेतकरी राजा जमीन राखतोय. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सलाम आहे भाई पाटील सर आणि तुमच्या सगळ्या कुटुंबियांना. वळूयात मैदानाच्या आत. बॉल तयार. षटक क्रमांक 2 बाबू खान जो महापोलीचा आणखीन एक धुरंधर. चांगला बॉल त्यावरती ऑफ ड्राईव्ह होता लॉंग ऑफला. येस, बॅट्समॅन आउट. पॉकेटच्या पासनं काही अंतरावरती असतानाच त्यानं यष्ट्यांवरती आघात केलाय. इथे मात्र फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार ठरलाय पहिल्याच बॉलवरती. येस, एक चेंडू त्यानं फेस केला होता आणि तो देखील डॉट. चला थोडं स्पीडअप कराल. कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे प्रत्येक खेळाडूचा.
लॉंग ऑफला तुम्ही महारूपला पाहताय, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर आहे आणि फार कमी वयात उच्च उंची ज्यानं गाठली. वळूयात मैदानाच्या आत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. सुपर बॉलिंग वेगावरती स्वार, नियंत्रण देखील होतं, फ्लाईट होती, चेंडूमध्ये उंची दिली. कदाचित इथे फायदा होतोय बाबू खानला त्याच्या कमी हाईट फॅक्टरचा. म्हणजे जसं 1983ला वेस्ट इंडिज अमोलदादा आपल्या समोर आली त्यावेळी सुनील गावस्करांनी अभ्यास केला की त्यांची हाईट आणि गोलंदाजाची रिलीज होण्याची ऍक्शन त्याची लाईन एक होती आणि म्हणून त्यांच्यावरती फटक्यांचं संशोधन झालं. कदाचित आता बाबू खान इथे मात्र सरशी क्रॉस बॅटेड स्ट्रोक, कमी फ्लाईट दिली बॉलला. इथून मात्र एक आणखीन डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलला फ्लाईट दिली, उंची दिल्यानंतर दुसऱ्या बॉलमध्ये व्हेरिएशन, कमी उंची इथे प्रस्थापित केली आहे. टप्पा बदललाय. व्हेरिएशन्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट. बदल फार महत्वाचे आहेत आणि कदाचित बाबू खान इथे मात्र ते दाखवतोय मापोली संघासाठी. चेंडूंचा खेळ संपलाय 3. इथे पहा खोलात टाकला होता बॉल, ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला स्वतः महारूप तैनात आहेत. सिंगल मिळेल फक्त आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. टीम अर्नाळा एकच सांगेन की विपरीत परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन तुम्हाला उभं राहावंच लागेल आणि इथे लढावं लागेल जरूर. कारण महापोली संघ ताकदवर जरी असला तरी देखील मी बऱ्याचदा म्हणतो की स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. मोठा संघर्ष मोठ्या विजयापर्यंत तुम्हाला मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवतो आणि तेच काम आता इथे करायचं आहे अर्नाळाला देखील. ग्लान्स करायचा होता, फटका फसलाय. अचंबित नजरेनं फक्त पाहत राहिले चेंडूकडे आणि तदनंतर 5वा चेंडू देखील बाबू खानने टाकलाय. डॉट. 17 धावसंख्येवरती धावफलक आहे. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आदरणीय पप्पू हिर साहेब त्यांचं देखील इथे होतं शुभागमन. एक काळ गाजवला आणि निश्चितच गणेशपुरीचं क्रिकेटच वेगळं होतं. म्हणजे मी बऱ्याचदा त्याचा उल्लेख करतो. बंगलोच्या समोरच्या त्या टुर्नामेंट्स, तिथे खेळणारे त्या व्यावसायिक क्रिकेटर्स. सुपर बॉल खाली राहिला अपेक्षेपेक्षा, कमी फ्लाईट दिली आणि बाबू खान इथे मात्र सरशी ठरतोय. षटक क्रमांक 2, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 8.5 धावा प्रतिषटक सरासरीनं धावफलकावरती कनेक्ट झाल्यात 17. विजयाकरता येणारे 12 बॉल आणि 47 ची गरज आहे. 23.5 धावा प्रतिषटकाच्या सरासरीनं तुम्हाला इथून कमवाव्या लागतील. लक्ष फार मोठं आहे परंतु विसरून चालणार नाही. कदाचित याच मोठ्या विजयाला जर इथून अर्नाळा संघानं पारंगत केलं, कारण क्रीडांगणावरती पहा फटके कन्वर्ट होत आहेत, बॅटवर बॉल सहजगत्या येतोय आणि कदाचित परिस्थिती जेव्हा तुमचं सत्व पाहते तेव्हा तुमचं शौर्य दाखवणं हे देखील तुमचं काम आहे. यस, यानंतरची लढत आहे बोरपाडा आदरणीय बिंदास लसने फॅन क्लब टीम आणि त्या विपक्षामध्ये खरं तर एका बाजूला कामणकर, यंदाचा हंगाम ज्यांनी गाजवलाय, 3ही जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा राहिलाय, म्हणजे आदरणीय अमोलदादा देखील या क्रीडा मंचावरती आहेत. ठाऊक आहे नरेशदादा माळी यांनी क्रिकेट करता दिलेलं समर्पण NR स्पोर्ट्स या नावानं सातत्यानं बोरपाडाकर खेळले आणि सन्माननीय नरेशदादा माळी कसं विसरून चाललेल्या व्यक्तिमत्वाला की क्रीडा विश्वात पॅकिंगशिप किती कन्सिस्टंटली असावी त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. चला बोरपाडाकर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या आपला टीमचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या विपक्षामध्ये कामण संघ, तुमच्या संघनायकाला देखील विनंती आहे, सोन्या पाटील देखील इथं उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष स्वागत. अरहान आलेत. षटक क्रमांक 3 अरहम. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेटनं निघालाय. फुलटॉस होता, बॉलला पंच केलाय, ऑफ ड्राईव्ह. इथून एक सिंगल प्राप्त होईल आशाभूत नजरेनं पाहत राहिले आणि यस, अंपायर डिसिजन इज द फायनल वन. टीम अर्नाळा तुम्हाला देखील तीच सूचना आहे. अंपायर रिव्ह्यू, वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय. कमरेच्या वर लँडिंग आहे की नाही बॉलचं हे पडताळून पाहिलं जाईल. कुठल्याही खेळाडूवर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि जे काही आहे ते अत्यंत पारदर्शकतेनं, कारण आयोजक युवा क्रांतिकर आहेत हे विसरून चालणार नाही आपल्याला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ज्यावेळी चेंडूचं इमर्जिंग आहे त्यावेळी त्याचा मागचा पाय पूर्णतः वाकलाय, चेंडूचं लँडिंग देखील खाली आहे आणि हे सगळं लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्ही अगदी येणाऱ्या कित्येक वर्षात हे पडताळून पाहू शकता. जे काही आहे ते स्वच्छ आणि पारदर्शक. मी बराचदा त्याच करता म्हणतो की इथून आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं अजिबात होणार नाही. सतर्कतेनं नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.
बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल, कमी गतीचा बॉल आणि त्यावर आघात करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला स्वतः बाबू खान तैनात होता, त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय. Yes, आकाश परिहार होते. बाईक आणि फोर व्हीलर आपण लाईट बंद करायच्या आहेत आणि आपली पार्किंगची व्यवस्था केली आहे. तिथेच मात्र आपल्या बाईक आणि फोर व्हीलर पार्क करायच्या आहेत. चला टीम NR बोरपाडा आणि 94 कामन आपण या लगेच रिपोर्टिंग करायची आहे. बोरपाडा संघाचा कर्णधार आणि कामण संघाचा कर्णधार, कामण संघाचा कर्णधार इथं उपस्थित झालाय. मनापासून त्याचं आपण स्वागत करूयात या क्रीडा स्पर्धेमध्ये. निश्चितच स्वर्गीय प्रकाशप्पा पाटील स्मृती चषक 2026चा हा अभूतपूर्व आणि दैदिप्यमान क्रीडा सोहळा सध्या तुम्ही पाहतायत. पहिलीच मॅच आजच्या रजनीतील. अरहम पुन्हा एकदा या षटकातील तिसऱ्या बॉलला इथून करतोय सुरुवात. ओव्हर द विकेटनं निघाला, बॅकफुटवर जाऊन केलाय स्लॅश, प्रॉपर कनेक्शन, टिपिकल कॉपी बुक स्टाईल. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर, इथे आलाय दमदार चौकार. आणि या आधी आपण आकाश परिहारला पाहिलं इन ऍक्शन, म्हणजे कर्णधार कसा असावा कदाचित त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे आकाश परिहार. संघ ज्यावेळी संघर्ष करत होता मापोली, त्यावेळी बॅकअप देण्याचं काम कित्येकदा आकाश परिहारनं केलं. शेवटच्या डेप्थ ओव्हर टाकत असताना चांगली मेहनत त्यानं घेतली आणि आज मापोलीचा बहरलेला संघ तुम्ही पाहताय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, उडवलाय बॉल मिड विकेटला. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, अत्यंत उंच फटका, षटकार. आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली 28 या धावफलकावरती. दिल्ली सर प्रत्येक टीमला एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचते आयोजकाच्या वतीनं, नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीनं, की आपण टॉस करण्याकरता जेव्हा येईल ना तेव्हा आपली मात्र जी फॉर्मॅलिटी आहे, म्हणजे आपली जी एंट्री फीज आहे ती मात्र कंप्लीट करायची आहे. तुम्हाला सातत्याने सूचना मात्र दिली जाणार नाहीये. तुम्ही जेव्हा टॉस करता याल तेव्हाच मात्र इतर आयोजकांशी संपर्क साधा आणि लगेच तुमचं मात्र ती एंट्री फी कंप्लीट करायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, निखिल वाकले सर. थँक्यू. वळूयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. इथे लाईन ऑफ ऍक्शन पडताळून पाहिली जाईल. पंच इशारा करतायत, वाईट बॉलचा आलाय सिग्नल. एक्स्ट्रा स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या कनेक्ट होईल, ती मात्र एक सिंगलच्या मदतीनं 29 धावा. विजयाकरता 35 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि अरहम जो महापोलीकरांचा सन्मान सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये, ओव्हर द विकेट निघालाय. सुपर बॉलिंग, क्विक लेग ब्रेक टाकला त्यानं, हलका बाहेर काढला बॉलला आणि कदाचित इथे फलंदाजाला त्या चेंडूला रीड करता आलं नाही, रिलीज मोमेंट त्याला कळली नाही. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आपण याआधी चर्चा केली की जुनी युवा क्रांती पाहण्याकरता अनेक जण तरसायचे, अनेक अंतराचा प्रवास व्हायचा पावलोपावली आणि त्यानंतर मग निश्चितच त्या युवा क्रांतीचा खेळ पाहायला जायचा. अनेक किस्से आहेत. इथे मात्र फटका उंच पुरा आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप्ड. इथे मात्र दरडे मातेला चेंडू केलाय दान आणि तदनंतर धावा वेचल्या गेल्यात, परंतु एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही. याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली 30 या आकडावरती. अमोलदादा कामणकर आता पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहेत आणि मला स्पर्धा आठवते आप्पा ट्रॉफी, जेव्हा बी इंडियन खेळत होते आणि अमोल पाटीलनं तो धुडकूस घातला होता. तिथं बी इंडियनचे सलग 5-6 विकेट गेले होते आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये गणेशजी 1 मिनिट असं वाटलं होतं की आता भिवंडीकर परतीच्या प्रवासाला येतील. अमोल पाटीलनं जसा पाय ठेवला क्रीडांगणावरती, बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि मग मध्य प्रदेशचा संघ होता समोर, त्यांना असं धुतलं आणि तिथं त्या स्पर्धेत मला वाटते वॉशिंग मशीन देखील अमोलदाला मिळाली होती. सर्वोत्कृष्ट बॅट्समन किंवा सिरीजचं ते पारितोषिक असावं. अनेक आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत. निश्चितच नक्कीच धन्यवाद निखिलजी वाकले सर. या ठिकाणी आपण पाहू शकाल युवा डासिंग डायनाम पर्सनॅलिटी आणि वस्ते तालुक्यामध्ये ज्याने कमी वेळेमध्ये एक युवा उद्योजक म्हणून निर्माण केलेलं स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या सोबतवरती सर्वांचं मन जिंकलं. क्रिकेट व्यक्ती असो किंवा मात्र वस्ते तालुक्यातील प्रत्येक मात्र गरीब असो, त्यांच्या हाकेला धावणारी व्यक्तिमत्व आमचे आदरणीय मोठे बंधू रुपेशजी वसंत पाटील यांचं मात्र या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे रुपेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेकरता. पाहू शकाल मॅन ऑफ द
बॉल देखील त्यांनी ते कलेक्ट केलाय. पाहू शकाल एवढी मोठी व्यक्ती आहे की खऱ्या अर्थानं शब्द खूप कमी आहेत आमच्याकडे आणि कमी वेळामध्ये खऱ्या अर्थानं आणि स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच जी आपण टी शर्ट पाहतो ती त्यांच्याकडे दिली गेली आहे. विनयजी लाटे देखील त्यांच्या समवेत आहेत आणि त्यानंतर पाहू शकाल या स्पर्धेकरता रोख रक्कम 5 रुपये ही स्पर्धेकरता देखील त्यांच्याकडनं आली आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी यांचं शुभ आगमन झालंय. रुपेशजी वसंत पाटील भिनार आपलं हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानानं आपण मुख्य मंचावरती या. वेलकम 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 रुपेशजी पाटील. नो बॉल आणि त्यावरती बोनस धावा आल्यात. एक सिंगल म्हणजे टोटल 2 धावफलकावरती कनेक्ट केल्या जातील. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 28 धावांची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. अशक्य वाटणाऱ्याच गोष्टी शक्य जेव्हा आपण करतो, हिम्मत आणि धाडस जेव्हा दाखवलं जातं तेव्हाच दुनिया देखील तुम्हाला सलाम ठोकते. बॉल तयार. फक्त फळी बेधुंद फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉलवरचा दूरवर संपर्क नव्हता. आदरणीय रुपेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून स्वागत आपण करूयात. मराठी उद्योजक आहेत. हे मराठी पाऊल असं पुढे पडलं ना की खरंच ऊर असा सन्मानानं भरून येतो. फार गरजेचं आहे. म्हणजे शिस्त डिसिप्लिन आयुष्यात असणं, औद्योगिक क्षेत्रामध्ये आपलं यशस्वी पडत असलेलं पाऊल, आपली पोरं पुढे जात आहेत. शिवछत्रपतींचं एक वाक्य आहे की आपली माणसं मोठी करा, आपण आपोआप मोठे होऊ. आणि निश्चितच आदरणीय रुपेशदादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धांकरता आर्थिक स्वरूपात 5,000 रुपयांचं मोलाचं सहकार्य त्यांनी पोहोचवलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. संघाची टोटल पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. सामना जवळजवळ हवी झाला आता महापोली संघ या सामन्यावरती. एका बाजूला महारूप भावे फॅन क्लब महापोली आणि त्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड अर्नाळा संघ. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उशिरानं का होईना बॉल वरती केलाय प्रहार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार आणि याच षटकाराच्या मदतीनं 43 धावा. अर्नाळा संघाला जो मोमेंटम मधल्या टप्प्यात मिळायला हवा होता मिडल ऑर्डर मध्ये तो मिळू शकला नाही. कदाचित ते काम आणि ते श्रेय जाईल महापोली संघाच्या गोलंदाजीला, धारदार गोलंदाजीला. इथून मात्र षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 43 या आकड्यावरती. 64चा प्रवास करायचा होता. 21 धावांची अजूनही गरज आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्कवर टीमचा सेनापती, टीमचा कॅप्टन आकाश परिहार. सुपर बॉल, चांगला चेंडू टाकलाय. ही मेहनत आहे बघा. कधी कधी प्रयत्नांची पराकाष्ठा इतकी ठेवा ना की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावंच लागलं पाहिजे. हे सांगणारा क्षण होता हा. कदाचित दुसरा क्षेत्ररक्षक असताना त्यांना चेंडू असाच सोडला असता, 4 धावा आल्या देखील असत्या. हे मोमेंटम आहे, ते तुम्हाला क्रिएट करायला लागतं. टीमची सांघिकता तुम्हाला अशीच बनवावी लागते. क्षेत्ररक्षण ही त्यातली फार जमेची बाजू आहे आणि कदाचित ते चांगलं क्षेत्ररक्षण महापोली संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटची औपचारिकता आकाश परिहारने इथे मात्र डॉट बॉल टाकलाय. एंड ऑफ दी 4th ओव्हर. सामना संपलाय आणि महारूप बाबे फॅन क्लब टीम महापोली मात्र इथे ठरतीये पहिल्या सामन्याचा विजेता संघ. भिवंडीचं नाव आणि त्याचा डंका देखील त्यांनी वाजवलाय. याच वसई आणि भिवंडी तालुक्याच्या सरहद्दीवरती असलेलं हे क्रीडांगण आहे. ही ऐतिहासिक भूमी आहे आणि त्या ऐतिहासिक भूमीवरती पहिल्या मॅचवरती ज्यांनी आपलं प्रभुत्व निर्माण केलं ती महापोली संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा सितारा नो डाऊट, ज्याचा प्रवास शारजा इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत राहिला. वसीम अक्रम सरांनी देखील त्याला गाईड केलं. अनेक आंतरराष्ट्रीय गोलंदाजांनी त्याला गाईड केलं आणि त्याचा प्रवास खरं तर अगदी फार कमी वयात थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जो पोहोचला तो महारूप बाबे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच चा पुरस्कार विजेता. मारूपजी या. तर नक्कीच धन्यवाद निखिलजी वाकले सर. आपण जाऊयात या ठिकाणी. आपण पाहतो नक्कीच येणार बोर्डपाडा संघाचा करण्याचा आपण टॉस करण्याकरता या नेक्स्ट मॅच आपण मॅच क्रमांक 2 त्याआधी आपण जाऊयात मुख्य मंचावरती. युवा खऱ्या अर्थानं उद्योजक म्हणून आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेट करता नेहमीच आणि नेहमीच अकेला 1 मिनिटात कॉल उचलणार व्यक्तिमत्व, मग दिवस असो की रात्र असो आणि केव्हाही कॉल करा नेहमीच मात्र येस असं मात्र म्हणणारे रुपेशजी पाटील यांचा मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी ते विनंती करतोय. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती आपण पाहू शकाल या ठिकाणी यांच्या वतीनं मी नक्कीच या ठिकाणी नारायणजी पाटील साहेब आणि त्यासोबत त्यांच्या समवेत अजित सुवर्णा यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी महाराष्ट्राचं वस्त्र माहिती शाल देऊन या ठिकाणी मात्र रुपेशजी पाटील साहेबांना मात्र सन्मान केलं जात आहे. ही गोड आठवण आहे मित्रांनो.
कारण भविष्यामध्ये असे क्षण पुन्हा मिळणार नाही आहेत, हे क्षण पुन्हा मात्र तुमच्याकरता येणार नाही आहेत. त्याकरता तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि त्या पाहू शकाल या व्यक्तीनं खूप सही केलं आहे या स्पर्धेकरता. त्यांचं मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार. त्यानंतर आपण जाऊयात या ठिकाणी त्यानंतर प्रवीण पाटील ज्यांनी देखील टेनिसला अनेक वर्ष दिली. वाडा टेनिस बॉल असेल त्यांच्यासमोर याच वर्षी आम्ही खूप साऱ्या स्पर्धा देखील केल्यात. त्यांनी पंचाची भूमिका देखील केली अनेक वर्ष पाहू शकाल. मग कोणतेही क्रिकेट असेल गुजरातपर्यंत त्यांची देखील ख्याती आहे. असे प्रवीणजी पाटील उर्फ सोन्या हे त्यांचं टोपण नाव खऱ्या अर्थानं. आज त्यांचा मात्र या ठिकाणी नारायणजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. माईची शाल महाराष्ट्र वसतीतून त्यांना या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे. चला मारू बाबे या ठिकाणी नक्कीच आपल्याला मान द मॅच दिली जाईल. आणि या स्पर्धेच्या वतीनं मात्र खऱ्याच मगाशी तर तुम्ही ऐकलं की निखिल वाकले सरांच्या मुखामधनं की सारजाचं त्याने पहिल्यांदा की खऱ्या अर्थाने ग्राउंडमध्ये आणि अनेक IPL स्पर्धेच्या दिशेने त्याचा प्रवास देखील राहिला होता. मात्र काही कारणं असतात की तिथनं पोहोचणं त्यापैकी पाहायला मिळालं नाही आहे. मात्र इथे या वयामध्ये महापोलीसचं नाव आणि ब्रँड ऑफ खऱ्या अर्थात पाहू शकतो. तिथनं मात्र ह्या खेळाडूंना भल्या बॅटरला थांबवणे ताकद ही मात्र त्याच्याकडे पाहायला मिळाली. आपण या ठिकाणी मी विनंती करतोय रुपेशजी पाटील यांना की आपण त्या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड मात्र त्याला या ठिकाणी वितरित करायचं आहे. आणि नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी व युवा क्रांती यांच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान देखील केला जाईल. त्यानंतर हेमेंद्र पाटील यांचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतील. देवेंद्र पाटील टोपण नावाने आम्ही त्याला ओळखतो खऱ्या अर्थात. पाहूयात या ठिकाणी मी पंढरी पाटील यांना विनंती करतोय. भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते भिवाली पंढरी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी देवेंद्र पाटील देपिवली यांचा मात्र सन्मान आणि सत्कार आपण करतोय. चला या ठिकाणी जाऊया तर मारू बाबे याचा मात्र या ठिकाणी मॅन द मॅच अवॉर्ड पाहू ज्या जर्सीवरती पाहू शकाल विनोदजी लाटे सावली आणि रुपेशजी पाटील यांच्या वतीनं जी टी शर्ट आपण पाहत आहे त्यासोबत या स्पर्धेकरता जे सन्मान चिन्ह आपल्याला मात्र उपलब्ध करून दिलं आहे. नक्कीच वराडगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं जसं नागरिक काथोड नारायण पाटील वारेड यांच्याकडनं ते आपण पाहू शकतो ट्रॉफी या ठिकाणी वितरित करतोय मारू बाबे याकरता. आणि लगेच या स्पर्धेच्या वतीनं नित्यानंद स्पोर्ट्स क्लब व युवा क्रांती यांच्या वतीने सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी नारायण पाटील व विनोदजी लाटे यांना विनंती करतो की आपण मारू बाबे याचा मात्र सन्मान आणि सत्कार करायचा आहे. ज्या खेळाडूंना अक्षरशः कमी वयामध्ये आपल्या नावाचा जो डंका वाजवला आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या कानोकोपऱ्यापासून IPL स्पर्धा असेल. त्यानंतर नुकताच तुम्ही ऐकलं निखिलजी वाकले यांच्या मुखामधनं की खऱ्या अर्थात सारजाचं ते ग्राउंड त्याच्या नावावरती पाहायला मिळालं. तर नक्कीच मारू बाबे याचा मात्र या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतात विनोदजी लाटे आणि नारायण पाटील. चला येणार बोरपाडा आपला कॅप्टनचा टॉस करण्याकरता आणि 94 कामन. चला दोन्ही कॅप्टनचा टॉस केलं जाईल. इथे मात्र रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते येणार बोरपाडा संघाचा कर्णधार टीम बोरपाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण लवकर. बऱ्याचदा मग पहाटेची भक्तगीतं आपल्याला इथंच ऐकावी लागतात. आयोजक देखील आता आजचा सलग 4था दिवस आहे. 7 दिवस आपल्याला स्पर्धा कॅरी करायची आहे आणि अंपायर्स कॉमेंटेटर्स सगळ्यांची दमछाक होते. त्यामुळे संघांना एक हात जोडून विनंती आहे की कृपा करून आपण
वेळेत या, वेळेत आपली उपस्थिती नोंदवा, जेणेकरून तुम्हाला देखील चांगल्या मोठ्या षटकांचे सामने जे खेळायला उत्स्फूर्तपणे मिळतील. धन्यवाद. हॅलो चेक. आदरणीय अरुणजी पष्टे आणि साईनाथजी पष्टे यांचं इथे शुभागमन झालंय. मनापासून स्वागत आहे. स्वर्गीय प्रकाशप्पा पाटील चषक या स्पर्धेकरता अत्यंत मोलाचं सहकार्य. प्रथम क्रमांकाचं नामांकन रोख स्वरूपात 51,000 रुपये सन्माननीय श्री विनोदजी पांडुरंग पाटील साहेब सायवन यांच्या वतीने पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. आकर्षक चषक सन्माननीय श्री संदेश अशोक ढोणे साहेब, जिल्हा परिषद तथा सार्वजनिक बांधकाम सभापती, ज्यांच्या वतीनं आकर्षक चषक प्रथम क्रमांकाचं. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं नामांकन 25,000 रुपयांची रोख रक्कम आदरणीय समीरजी पांडुरंग गरज साहेब गणेशपुरी आणि आकर्षक चषक सन्माननीय श्री शैलेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं देण्यात आलंय. तदनंतर तृतीय क्रमांकाचं नामांकन रोख स्वरूपात रक्कम 15,000 रुपये आदरणीय दिनेशजी चौगुले साहेब वडूनवगर, क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. आणि आकर्षक चषक जे आहे ते कुमार कल्पेश गोविंद पवार भिवाली यांच्याकडून ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. तदनंतर चतुर्भ क्रमांकाचं जे नामांकन आहे ते आदरणीय जितेंद्र कृष्णा पाटील साहेब देपिवलीचं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या वतीनं हे 15,000 रुपयांची रोख रक्कम आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. आणि आकर्षक चषक कुमार आनंद मिंदे साहेब निंबवलीचं हे व्यक्तिमत्व त्यांच्या वतीनं. तदनंतर मॅन ऑफ द सिरीज करता तुम्ही बायसिकल पाहाल. 40+ देखील मोठा धमाका आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपयांचं रोख रक्कम आदरणीय अमोल आत्माराम पाटील साहेब कुरुंद यांच्या वतीनं. तदनंतर आकर्षक जी ट्रॉफी असेल प्रथम क्रमांकाची ती आदरणीय परेशजी प्रभाकर किणी विरार यांच्या वतीनं त्या इथून ट्रॉफी देण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाचं जे नामांकन आहे ते आदरणीय अविनाशजी राऊत साहेब वजेश्वरी यांच्या वतीनं. आणि आकर्षक चषक जर तुम्ही पाहाल तर ते सन्माननीय अतुलजी साळुंके विरार यांच्या वतीनं. तदनंतर तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 10,000 रुपयांची रोख रक्कम कुमार नकुल सुतार गणेशपुरी यांच्या वतीनं. आणि जे आकर्षक चषक आहे ते सन्माननीय विनोदजी लाटे साहेब सावरोळी यांच्या वतीनं इथे आम्हाला प्रदान करण्यात आलं. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 40+ या फॉर्मॅटमधलं ते श्री नंदकुमार पद्माकर पाटील धानीव यांच्या वतीनं. आणि आकर्षक जे चषक आहे ते सन्माननीय श्री परेश प्रभाकर किणी विरार यांच्याकडून देण्यात आलं. तदनंतर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आदरणीय जयेश जनार्दन पाटील ओळी JP वंडर बॉय ऑफ द भिवंडी यांच्याकडनं इथं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. तदनंतर सामनावीर श्री काथोड नारायण पाटील वारेट यांच्या वतीनं. तदनंतर मॅन ऑफ द सिरीजची जी बायसिकल आहे ते आदरणीय दीपकजी देवरे साहेब गणेशपुरी यांच्या वतीनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री पंढरीनाथ मधुकर पाटील भिवाली यांच्या वतीनं इथं आम्हाला प्रदान करण्यात आलं. तदनंतर मालिकावीरची जी बोरपाडा संघाचा कर्णधार चला टीम कॅप्टन टॉस केला जाईल. मॅच केव्हाच कंप्लीट झाले. येणार बोरपाडा आणि 94 कामन. चला टॉस करण्याकरता लगेच. हॅलो चेक. मालिकावीर सायकल मंदाग्नी ग्रुप गणेशपुरी. सामनावीर श्री जितेंद्र रघुनाथ पाटील गुडगाव. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय श्री पंढरीनाथजी मधुकर पाटील भिवाली. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज अनंता पाटील नारे. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय सुभाषजी पाटील साहेब आबिडकर. आणि इतर आकर्षक पारितोषिक. आणि हे जे स्पर्धेचं ठिकाण आहे आदरणीय भाऊराव पाटील मैदान भिवाली गणेशपुरी. खरं तर सर्व पाटील कुटुंबियांचा इथे आभार व्यक्त केले पाहिजेत. बोरपाडा संघाचा कर्णधार
तुम्हाला अंतिम पुकार असेल आणि शेवटचा पुकार असेल, कारण खूप सारा वेळ, कारण आपण पाहतो 3 दिवसापासून निखिलजी जवळजवळ सकाळी 6:15 ते 6:30 वाजता आहेत या स्पर्धेला, आणि आयोजक देखील थकले गेलेत, कारण अजूनही 3 दिवस कंप्लीट करायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं उद्यापासून 40+ लीगला देखील सुरुवात असेल, याचं भान असावं. चला येणार बोरपाडा बिंदास लसणे टीम कंपनी, चला टॉस करण्याकरता या सर्वांनी आदरणीय रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्तेमध्ये या ठिकाणी नाणीचा कॉल केला जाईल. त्याआधी 94 कामांचे कॅप्टन्स आमच्या समेत जॉईन झालेत, त्यांचं देखील या पावन भूमीमध्ये आणि नित्यानंद स्पोर्ट्स क्लब व युवा क्रांतीच्या वतीने मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रुपेजी पाटील आपण या इथे मध्ये. चला येणार बोरपाडा, सध्या तरी खूप सारा बोलबार नुकताच झालेली स्पर्धा आठवती आहे. चिटक्याचं मैदान खऱ्या अर्थानं एक जबरदस्त क्वालिफाय 4 मध्ये पोहोचली होती. बिंदास असते शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर पाहिजे होते. आज देखील मित्रांनो नक्कीच मजा येईल, कारण एका साईडनं टेनिस विश्वामध्ये 94 कामांचा दबदबा राहिला आहे सध्या तरी या सीझनमध्ये. तुम्ही ऐकलं. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. ॲज अ कॉल येणार बोरपाडा ॲज अ कॉल, हेड असा कॉल, नक्कीच सेट केला असा कॉल या ठिकाणी विजयी आपण पाहू शकाल टीम 94 कामन. मी रुपेश फडे यांना विनंती करतो की आपण असणार